पावसाच्या व्यत्ययानंतर महिला विश्वचषक अंतिम सामन्याला अगदी थोड्याच वेळात होणार सुरुवात। दक्षिण आफ्रिकेनं जिंकली नाणेफेक, भारताला फलंदाजीचं निमंत्रण। ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोट चोरी म्हणतायत। सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका। मतदार यादीमध्ये अडचणी आहेत हे आम्ही सुद्धा मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। वीस वर्षांपूर्वीपासून मतदार यादीमध्ये दुबार मतदार असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप। बुलडाण्याच्या नगराध्यक्षाचं 4 ठिकाणी नाव असल्याचाही दावा। निवडणूक आयोगाच्या आधीच दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्या निवडणुकांच्या तारखा। 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका तर 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकांबाबत भाकीत। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार। येत्या 5 ते 8 नोव्हेंबरला संभाजीनगरमधून दौऱ्याची सुरुवात। सरकारच्या मदतीचा घेणार आढावा। पुण्यामधल्या जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा एकदा सुरू होणार। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यामुळे जैन बोर्डिंग पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांचा नकार। जुनं 94 कोटींचं बिल थकल्यामुळे मनाई। दिवाळीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा दावा। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात। 2 जणांचा मृत्यू तर वाहनामधल्या 1 जण गंभीररीत्या जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा तर चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा। पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।